नाही, मला असं वाटतं एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे समाजात चर्चा झाली पाहिजे का, तर जरूर झाली पाहिजे. आणि आपण त्याच्यासाठी हा लोकशाही आहे, ही मतं मांडण्याची प्रत्येकाची जागा आहे. पण आमचं एवढंच म्हणणं आहे, आदरणीय पवारसाहेबांनी पहिल्या दिवसापासून, जेव्हापासून हा दहशतवादी हल्ला झाला आहे, त्यांनी एकच लाईन घेतली आहे की जी काय चर्चा करायची आहे, जी काय टीका टिप्पणी करायची आहे, ही ती वेळ नाही. आता भारताचं ऐक्य हे आम्ही सगळे एक आहोत आणि दहशतवादाच्या विरोधात आम्ही झिरो टॉलरन्स पॉलिसी कुणाचंही राज्य असलं तरी आमची राहणार आहे. देश, त्याच्यानंतर राज्य, त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. त्याच्यामुळे देशाच्या हितासाठी आज सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत आणि एक देश म्हणून आम्ही सगळे या आतंकवादी, ह्या चुकीच्या विचाराच्या विरोधात पूर्ण ताकदीने आतंकवादीच्या विरोधात आम्ही सगळे एक झालेलो आहोत. या 4 देशांमध्ये आपण कोणत्या लीडर्सना भेटणार आहात? ही सगळी माहिती MEA टप्प्याटप्प्याने आपल्याला सगळ्यांना सांगत राहील. एक डॉसियर घेऊन जाणार आहे तुम्ही तिथे रिप्रेझेंट करण्यासाठी. त्या डॉसियरमध्ये एव्हिडन्सेस आहेत का पाकिस्तान विरोधात आणि कशा प्रकाराने म्हणजे मी खूप विनम्रपणे आपल्याला सांगू शकते की ही MEAचा हा उपक्रम आहे. सगळ्या काही क्लोज डोअर मीटिंग्सही होतील. त्याच्यात जे काय बोलायचं असेल ते आम्ही भारताच्या वतीने सगळे बोलू आणि जे काय ब्रीफिंग असेल ते MEA सविस्तर तुम्हाला सगळ्यांना कळेल. आणि मला वाटतं तेवढं तुम्हालाही मान्य असेल की हा विषय जरा सेन्सिटिव्ह आहे आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकांनी खूप जबाबदारीने आणि मोजकंच या काळात बोललो पाहिजे. एक महाराष्ट्राचा प्रश्न आहे. तुम्ही काल एक ट्विट केलेलं आहे किंवा पक्षाच्या वतीने हंडामुक्त महाराष्ट्र. हंडा नाही, पक्षाने नाही केलेलं, तुमच्याकडनं मी स्वतः केले. पक्षाचा काही संबंध नाही त्याच्याशी. हिंसामुक्त कुटुंब हा जागर करणार आहात आणि तुम्ही काय त्या उपक्रम असणार आहे? हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी करत नाही आहे. हा सुप्रिया सुळे आणि ज्या संस्थेमध्ये गेले अनेक दशकं मी काम करते, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जे कैलासवासी आदरणीय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि विकासाची दिशा दाखवली, असे कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब, त्यांनी दाखवलेल्या दिशेने, विचारानेच हे राज्य पुढे गेलं पाहिजे. आणि आपल्याला आठवत असेल की जवळपास 33-34 वर्षापूर्वी आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या देशातलं पहिला महिला धोरण हे काँग्रेसच्या सरकारने आणि आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्याची अंमलबजावणी झाली. आणि अशा इतक्या वर्षाच्या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात, छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात 21व्या शतकात इथे तंत्रज्ञान, आता तुम्ही बघा, तुम्ही इथे बसलाय, तुमचा इथून सगळ्या तुमच्या चॅनल्सवर डायरेक्टली माझा आवाज महाराष्ट्रापर्यंत पोचतो, एवढं तंत्रज्ञान पुढे पोचलेलं असताना हे गलिच्छ बुरसटलेले विचार, जे सुना लेकींना ज्या चुकीच्या पद्धतीने ही जी हत्या आहे ही जी झालेली आहे, आणि हुंडा ही प्रथा ह्याच्यात ह्या देशात कायदा झालेला आहे, तरी आज लोक हुंडा मागत असतील आणि आपल्या लेकींना त्रास देत असतील, तर त्याच्या विरोधात एक मोठी मोहीम झाली पाहिजे. गाव, वाडी, वस्ती, कॉलेज, घर, ग्रामपंचायत, शाळा, सगळीकडे आम्ही सगळ्यांनी जाऊन, म्हणजे मी सगळ्या ज्या NGOज आहेत महाराष्ट्रात, खूप चांगल्या संस्था आहेत ज्या हुंडामुक्त महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत, त्यांना सगळ्यांची एक मूठ बांधून पुढचं वर्षभर मी हे MEAच्या या उपक्रमातून, या जबाबदारीतून परत आल्यापासून 22 जूनला खरं तर 35 वर्ष होत आहेत महिला धोरण, 34 वर्ष होत आहेत महिला धोरण पूर्ण, तर 22 जूनपासून एक पूर्ण वर्ष मी स्वतःला वाहून घेणार आहे की अर्थातच मतदारसंघातली कामं, पार्लमेंटची कामं ही त्याच्यात सातत्य राहीलच, पण त्याच्याबरोबर एक सामाजिक परिवर्तनासाठी जसं मी जागर केला होता स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात, तसं हे खूप मला अतिशय म्हणजे कधी अशी निराशा वाटते, पण कोणीतरी त्याच्यासाठी लढलं पाहिजे. तर ह्या राज्यातली कुठलीही लेक हिचा आज नंतर हुंडा बळी होणार नाही, ह्याच्यासाठी पूर्ण ताकदीने सगळे राजकीय पक्ष, मग सगळे खेळाडू असतील, या सगळ्यांच्या दारामध्ये जाऊन आम्ही म्हणणार आहे की आपण सगळे मिळून एक जागर करूया आणि हा हुंडा हा विषय हा कधीतरी आमच्याकडे हुंडा घेतला जायचा असं महाराष्ट्राने करून दाखवलं पाहिजे. मोठी चर्चा आहे, 2 राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आणि मनसे आणि शिवसेना एकत्र येणार. उद्धव ठाकरेंची दिलसे तयारी आहे मनसेशी युती करायला, असं संजय राऊतांनी दावा केलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे. ज्या गोष्टी करायच्या असतात त्या दिलसे आणि मनसेचीच, मनातून आणि दिलनीच करायच्या असतात. आणि जर उद्धवजी आणि राजजी म्हणजे ते दोघंही आमचे तर अतिशय
कौटुंबिक संबंध 6 दशकाचे आहेत. माझ्या जन्माच्या आधीपासून या 2 कुटुंबांचे संबंध आहेत आणि तो संबंध राजजी, उद्धवजी, आम्ही सगळ्यांनीच म्हणजे पवार कुटुंबांनीही तो प्रेमाचा जे नातं आदरणीय पवारसाहेब आणि माननीय आम्हाला सर्वांनाच प्रिय बाळासाहेब ठाकरेंचे होते ते पुढे नेण्याचा दोन्ही कुटुंबांकडून आम्ही प्रयत्न केलेला आहे. आमच्या सगळ्यांच्या सुखदुःखात, मग ठाकरे कुटुंबाचं सुखदुःख असेल किंवा पवार कुटुंबाचं सुखदुःख असेल, याच्यात आम्ही सगळेच एकामेकाबरोबर नेहमीच राहिलेलो आहे. आणि जर उद्धवजी आणि राजजी हे जर एकत्र येणार असतील तर ही आनंदाचीच काल गोष्ट आहे. ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातनं पवार आणि ठाकरे हा ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण हा ब्रँड महाराष्ट्रातनं संपणार नाही. खरंच हे राजजींचं मोठेपणा आहे आणि मी त्यांचे आभारी मानते. कारण का खरं आहे की आदरणीय पवारसाहेब आणि आपल्याला सगळ्यांनाच प्रिय वंदनीय बाळासाहेब ठाकरे या दोघांनी शून्यातून विश्व उभं केलं आणि सगळ्या देशामध्ये ह्या दोन्ही नेत्यांची एक मोठी ओळख गेल्या 6 दशकाच्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात आहेत. त्यामुळे अर्थातच त्या दोघांच्याबद्दल जे प्रेमाचे शब्द राजजींनी काढले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि ह्या गोष्टी होत राहतात. पण हे दोघंही म्हणजे बाळासाहेब हयात होते तेव्हाही एक लढवय्या नेता म्हणूनच त्यांच्याकडे बघितलं जायचं. आजही त्यांच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला मनातून आदर, सन्मान आणि प्रेमच आहे. आणि आदरणीय पवारसाहेब यांचं 6 दशकाचं सगळं जे करिअर राहिलेलं आहे ते एक लढवय्या म्हणूनच राहिलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी देशाच्या शेतकरी, कष्टकरी जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे त्याचा आवाज म्हणून 6 दशकं आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्राची आणि देशाची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांनीही त्यांना प्रचंड प्रेम आणि साथ दिलेली आहे. त्याबद्दल मी त्या मायबाप जनतेचे अतिशय विनम्रपणे आभार मानते. मॅम, तुम्ही हुंडाचा प्रश्न बाहेर काढलात आणि ते पुढे घेऊन जाणार आहेत, पण राज्यात दररोज 32 विवाहितेचं आत्महत्या होतं. नाशिकसारख्या उच्चभ्रू वस्तींमध्ये पण घटना वाढत आहेत आणि इतकंच नव्हे तर गेल्या वर्षभरात 11,000पेक्षा जास्त असे गुन्हे दाखल झाले आहेत. कन्सर्न्स खूप जास्त आहेत आणि महाराष्ट्र राज्यात खास करून जे आहेत ज्या वैष्णवीचा ह्यांचा जो केस आहे तो बघा किंवा अदरवाईज बघा गुन्हे खूप जास्त वाढत चालले. नाही, हे त्याच्यामुळे म्हणजे माझा एक भाबडा समज होता की शिक्षण जेव्हा लोकांना मिळतं तेव्हा अर्थातच हे प्रश्नातून हे सामाजिक परिवर्तन होत राहतं. पण हे दुर्दैव आहे की ज्याच्यासाठी सावित्रीबाईंनी एवढा त्याग केला त्याच्याचमुळे तर तुम्ही एक महिला आहात, मी एक महिला आहे, पण आपण सावित्रीबाईंमुळेच शिकलो. आणि आज त्याच सावित्रीच्या लेकींना जर हाणामारी होत असेल, ज्या समाजात शिक्षण असेल किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंनी नेहमी सांगितलं एक सायंटिफिक टेम्पर, विज्ञान हे आलंच पाहिजे, तर विज्ञानाच्या बेसिसवरच हा देश उभा आहे. तर त्या विज्ञानाची साथ देताना जर ह्या महाराष्ट्रातल्या या छत्रपतींच्या महाराष्ट्रातल्या लेकींवर जर असे घात होत असतील तर हे दुर्दैव. आणि ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी, आणि फक्त हे महिला नाही, माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्रातले कर्तृत्ववान पुरुष जे आहेत ज्यांनी सामाजिक परिवर्तन केलेलं आहे त्या पुरुषांनाही मी आवाहन करते की तुम्ही साथ द्या आणि आजपासून आपण सगळे शपथ घेऊया की आम्ही हुंडा घेणार नाही, आम्ही हुंडा देणारही नाही. आणि इथून पुढे जिथे अशा हुंडाच्या घटना जर घडल्या त्या लग्नाला आपण सगळ्यांनी जायचं नाही असा निर्धार करूया आपण. रोहिणी कणसेंनी आता एक पत्र लिहिलंय मुख्यमंत्र्यांना की महिला आयोगाच्या अध्यक्षांबदला तुम्ही याच्या मताशी सहमत आहात? नाही, मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी एकत्रपणे अनेक पत्र लिहिली आहेत असं मी तुमच्या चॅनलवर राहते. मला असं वाटतं तो राज्याच्या आणि सरकारचा विषय, सरकारने काय कुणाला कुठलं पद द्यायचं तो सरकारचा वैयक्तिक प्रश्न असेल. पण मला एक गोष्ट सांगितलं आहे ज्याचा उल्लेख मी कालही केला की मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलेलं आहे जे आज त्यांच्या ऑफिसला पोचेल आणि मी परत आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेटी घेणार आहे की महाराष्ट्रात आम्ही हा जागर जो हुंड्याच्या विरोधात आम्ही करणार आहोत त्याच्यात महाराष्ट्रानेही ताकदीने सरकारी यंत्रणेनेही उतरलं पाहिजे. शाळा, कॉलेज, ज्या ज्या संस्थांमध्ये आम्ही काम करतो त्या प्रत्येक संस्थेमध्ये मी स्वतः जाऊन भाषण करून प्रत्येक युवक आणि युवतीला हुंड्याच्या विरोधात त्यांनी ताकदीने उभं राहिलं पाहिजे हा संदेश आपण सगळ्यांनी एकत्र मिळून केला पाहिजे. 12-13 वर्षांपूर्वी तुम्ही जागर हा जाणीवांचा तुमच्या माझ्या लेकींचा एक उपक्रम काढला होता, तर त्या तो स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात केला होता. धर्तीवर राज्यव्यापी हा हुंडामुक्त महाराष्ट्र अभियान असेल तसंच करावं लागेल. कारण का गाववाडी वस्तीपर्यंत. पण आता 10-12 वर्षात तेव्हा आम्ही पदयात्रा काढली होती. आता कुठल्या स्ट्रक्चरमध्ये करायचं हे मी आता या ऑपरेशन सिंदूरच्या डेलिगेशनमधून आल्यानंतर त्या सगळ्या कामाला सुरुवात करीन. कारण का एक सिलेक्ट कमिटीचं बिल आहे
आता इन्कम टॅक्सचं त्याचं एक त्या कमिटीवर मी असल्यामुळे त्याचंही काम चाललं आहे, वन नेशन वन इलेक्शनचंही काम चाललं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या आणि मतदारसंघ, येणारा पाऊस, खरीप, आता शेतकऱ्यांना खूप अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे, त्यांना निधी मिळाला पाहिजे वेळेवर, कर्जमाफी झाली पाहिजे, ही अतिशय महत्त्वाची आव्हानं राज्यासमोर आहेत. पण त्याचबरोबर हा हुंडाबळीचा विषयासाठी वेळ काढून कॉलेजेसमध्ये जाऊन सगळ्यांनी एक मूव्हमेंट, आणि 10 वर्षापूर्वी जेव्हा मी तो उपक्रम केला तेव्हा सोशल मीडिया नव्हता. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सोशल मीडियाचा वापर करून काही ॲक्टिव्हिटीज घेता येतील का शाळा आणि कॉलेजेसमध्ये, कारण का हा विषय फक्त सिनियर लोकांचा नाही आहे. त्या घरातला मुलगा जर म्हणला की हो मी या मुलीशी लग्न करीन पण हुंडा घेणार नाही, लग्नाचा खर्च हा आम्ही वाटून घेऊ आणि कमीत कमी खर्चात लग्न कसं होईल, म्हणजे कुठल्याही मुलीला स्त्रीभ्रूण हत्या का होते, कारण का अनेक वेळा असं वाटतं की लेकीच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्च, हुंड्याचा खर्च असे सामाजिक विषय, पण ह्या सामाजिक विषयामध्ये अहो मेट्रो येईल, माझा विकासाला विरोध नाही, इन्फ्रास्ट्रक्चरला तर नाही, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे या देशाला, पण ज्या इन्फ्रास्ट्रक्चर करताना मोठे रोड्स होतील, मोठी मेट्रो होईल, पण तिथली जर वैष्णवीला घरामध्ये हाणामारी होत असेल आणि तिची जर हत्या होत असेल तर आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून एक 5 मिनटं थांबून आत्मचिंतन केलं पाहिजे की आपला देश आणि आपलं राज्य हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र कुठे चाललाय. लाडक्या बहीण योजनेसाठी आदिवासी मंत्रालयाचा जो निधी आहे तो वळवण्यात आलेला आहे. हो, हे मी 35 कोटीपेक्षा जास्त हे मी रुपयांचं तुमच्या चॅनलवर आज सकाळी पाहिलेली ही बातमी आहे. मी ॲक्च्युली माहिती काढायला लावली आहे, कारण का अनेक वेळा असं होतं की जो निधी असतो तो त्या डिपार्टमेंटचा असतो, तो एका स्कीमसाठी त्यामध्ये वळवला जातो. त्यामुळे एक्झॅक्टली 2 डिपार्टमेंटचा इश्यू आहे हा, आदिवासी आणि सोशल जस्टिस. या दोन्ही डिपार्टमेंटच्या निधीबद्दल माहिती काढण्यासाठी मी पत्र लिहिलेलं आहे दोन्ही डिपार्टमेंटला. भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये रणशिंग फुंकलेला आहे आणि निधी कमी पडू देणार नाही, जिथं जागा जिंकण्याची शक्यता आहे असं सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे. साधारणपणे जे सत्तेमध्ये असतात ना ते ह्या गोष्टी केल्या जातात आणि त्याच्यामुळे निधी जिथे आपला कॅन्डिडेट आहे किंवा आपली ताकद आहे, आपलं येण्याचं सीट आहे, अशा गोष्टी होत राहतात. त्याच्यामुळे आज भारतीय जनता पक्षाची ताकद महाराष्ट्रात तर 1 नंबरला आहे. आता मतं त्यांना पडलेली आहेत आणि आपल्याला कबूल केलंच पाहिजे, मान्य केलंच पाहिजे, कारण काही वास्तव आहे. त्याच्यामुळे अर्थातच या पुढच्या काही इलेक्शनच्या महिन्यामध्ये अशा घटना आपल्याला दिसतील. मला काय फार त्याचं आश्चर्य वाटत नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार ताई? आता त्याची चर्चा आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलेली आहे आणि त्यांनी सगळे दुर्दैव असं की सगळ्यांनी तो पूर्ण इंटरव्ह्यूच वाचला नाही. त्यांनी सांगितलं की हे सगळे नंतर निर्णय घेतील, आता तो कधी घेतील ह्याची काही टाईमलाईन त्यांनी सांगितलेली नाही. त्यामुळे चर्चा होत राहतील. कुठल्याही राजकीय पक्षांमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे, कारण काही सशक्त लोकशाही आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये 2 पक्ष बोललेच पाहिजेत. म्हणजे भारतीय जनता पक्षानेही सगळ्यांची बोललं पाहिजे आणि विरोधी पक्षांनीही सगळ्यांची बोललं पाहिजे. आणि म्हणूनच हे ऑपरेशन सिंदूरमध्ये काल जी आमची सगळी जी खोली होती तिथे पक्ष म्हणून आम्ही कोणी गेलो होतो, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, भारतीय म्हणून गेलो होतो. त्याच्यामुळे बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या देशाच्या हितासाठी अनेक वेळा सगळे पक्ष चर्चेला एकत्र येतात, म्हणून लगेच काही निर्णय होतो असं काही नाही. हिंदी में मैम आप ग्लोबल आउटरीच के प्रोग्राम के तहत एक डेलीगेशन को रिप्रेजेंट कर रही हैं, डिफरेंट कंट्रीज़ में जाएंगी, क्या एक मैसेज लेकर जाएंगे और कौन से ऐसे डिफरेंट कंट्रीज़ हैं जहाँ पे आप विजिट करेंगे? हम दोहा जा रहे आज, हमारा 7 नंबर का ग्रुप है वो दोहा जाएगा आज. उसके बाद हम साउथ अफ्रीका जाएंगे, इथोपिया जाएंगे और उसके बाद कायरो जाएंगे. तो 9-10 दिन का ये दौरा है. उसमें 4 देशों में जाके वहाँ के जो महत्वपूर्ण लोग हैं उनको दहशतवाद जो हल्ला भारत पे हुआ है, वो भारत पे जो अन्याय भारत पे हुआ है और उसके बाद जिस तरह से भारत ने जो एक्शंस ली, जो मेजर्ड रही है, उसके बारे में जो वास्तव है, जो सच्चाई है, आतंकवादी जो आए थे उनका जो वास्तव है वो पूरी दुनिया को बताने के लिए हम सब जा रहे हैं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.